नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मानवी देह हा अनेक अवयवांपासून बनलेली एक शारीर रचना आहे आणि या शरीरामध्ये अनेक अवयव एकत्र राहून एकत्रितरित्या कार्य करत असतात आणि ज्या जीवनावश्यक शारीर प्रक्रिया असतात त्या पार पाडत असतात। त्यामुळे शरीराचे कार्य हे सुस्थितीत सुसह्यपणे होत असते। परंतु काही वेळेला दीर्घकालीन आजारांमुळे, अपघातामुळे किंवा जनुकीय बदलांमुळे शरीरामध्ये बदल होतात आणि हे बदल कधी-कधी एवढे असतात की त्यामुळे अपंगत्व येण्याचीही शक्यता असते। आणि मग अपंगत्व आल्यानंतर पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतो। साधारणपणे शारीरिक आणि मानसिक आजार झाल्यानंतर त्याच्यासाठी कोणती चिकित्सा करायची, कुठे जायचं, कुठे दाद मागायची, शासकीय योजना काय असतात हे सर्वसामान्य लोकांना कळत असतं। परंतु ज्या वेळेला अपंगत्व येतं किंवा एखाद्या अवयवासाठी पंगुत्व येतं त्यावेळेला त्याच्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या सवलती आहेत, त्या कुठून मिळतात, त्याची माहिती कशी घ्यायची याची माहिती ही बऱ्याच लोकांना नसते। आणि म्हणूनच आज आपण या विषयावरच बोलणार आहोत। आजचा आपला विशेष भाग आहे दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अखिल भारतीय भौतिकी चिकित्सा आणि पुनर्वसन केंद्र मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर सुमेध मोरे सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांना आपण ओळखतच असाल तरी पण मी सरांचा एक थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर सुमेध नारायण मोरे सर, आपण फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन या विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात। राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे येथून सरांचे MBBS आणि डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक अस्थिभंगशास्त्र पदविका हे शिक्षण पूर्ण झालेले आहे। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेमधून सरांनी DNBPMR ही सुपर स्पेशालिटी पदवी पूर्ण केलेली आहे। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स नवी दिल्ली येथे सरांनी सिनियर रेसिडेंस म्हणून काम पाहिलेले आहे। अस्थिव्यंग किंवा हालचालींशी संबंधित अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या उपचारांचा सरांना 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। पुनर्वसन शस्त्रक्रिया, वेदना व्यवस्थापन, अस्थिव्यंग पुनर्वसन, मज्जासंस्था पुनर्वसन या क्षेत्रात सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। सर, आपण अखिल भारतीय भौतिकी चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थान येथे डिसेबिलिटी बोर्ड मेंबर म्हणून कार्यरत आहात। चला तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती। सर, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। बेसिकली आपण जर बघायला गेलो तर दिव्यांग म्हणजे अपंग असलेल्या व्यक्ती याच्याबद्दल खूप सारे संभ्रम आहेत, लोकांच्या मध्ये शंका असतात आणि त्याच्याबद्दल अजूनही खात्री पटणं किंवा खात्री करून घेणं हे लोकांचे म्हणजे मनस्थिती नसते। तर दिव्यांग नक्की कोणाला म्हणावं, दिव्यांग व्यक्तींची व्याख्या काय आहे? दिव्यांग व्यक्ती म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तींना शारीरिक, बौद्धिक, मानसिक, दृष्टी, श्रवण आणि बहुविध अपंगत्व आहे की ज्या कारणाने ते त्यांचे दैनंदिन जीवन, शिक्षण किंवा रोजगारात यांना अडथळे निर्माण होतात, त्यांना आपण दिव्यांग व्यक्ती असे म्हणतो। बरोबर। मग ज्यावेळेला दिव्यांग असं आपण संबोधतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणकोणत्या आजारांचा किंवा कोणकोणत्या लक्षणांचा समावेश केला जातो? भारत देशामध्ये आपण 21 प्रकारचे जे आजार आहेत त्यांना आपण दिव्यांगाचे प्रमाणपत्र देत असतो। त्याच्यामध्ये ज्यांना ऐकू येत नाही बरोबर, ज्यांना दिसत नाही बरोबर, पार्किन्सन डिझीज, लोकोमोटर डिसॅबिलिटीज, मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशा अनेक प्रकारच्या आजारांचा समावेश होतो याच्यामध्ये। ओके। ज्या वेळेला आजार असतात त्यावेळेला बेसिकली जर समजा त्याला कार्ड काढून घ्यायचं असेल तर मग हे कार्ड करण्यासाठी कुठे ॲप्लिकेशन करायला पाहिजे, कोणकोणत्या संस्थांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असते आणि त्याची प्रोसिजर कशी आहे? याची भारत सरकारने याच्यासाठी एक पोर्टल बनवलं आहे। त्याचं नाव आहे स्वावलंबन किंवा UDID पोर्टल। त्या पोर्टलवर जाऊन आपण त्याच्यावर लॉग इन करू शकतो। आपली बेसिक माहिती असते ती विचारली जाते, म्हणजे नाव, वय, पत्ता आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार आहे ते आपण स्वतः सांगायचं असतं। आणि समजा आपल्याला वाटलं की आपल्याला व्यवस्थित माहीत नाही तर आपण आपल्या क्षमतेनुसार आपण इथे एंटर करायचं आहे
डॉक्टरांनी मग ते तुम्हाला जे तुमचं ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन दिसेल आणि आपण त्याची प्रतीक्षा करायची आहे. म्हणजे आपल्याला तिथून कॉल येऊ शकतो. असं आहे की समजा एखाद वेळी कॉल नाही आला तर आपण निराश नाही व्हायचं आहे. आपण त्या संबंधित हॉस्पिटलला किंवा सेंटरला आपण कॉल करून विचारू शकतो. त्यांनी जर आपल्याला समजा कॉल उचलण्यामध्ये असमर्थ असले तर आपण इकडे जाऊन चौकशी करू शकतो. आणि तिकडे आपण समजा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो जिथे की डिसेबिलिटी सर्टिफिकेशन जनरेट होतं, तर आपण तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी आपण तिथे विचारणा करू शकतो. आणि समजा तरीही आपल्याला असं वाटलं की आपल्याला संतोषजनक माहिती आपल्याला नाही मिळाली तर आपण तिथल्या CMOवर आपण संपर्क करून आपली जी काही अडचण आहे ती आपण सॉल्व्ह करू शकतो आपण. तर ऑनलाईन अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला बोलवलं जातं आणि बोलवल्याच्या नंतर आपली एक्झामिनेशन होते आणि त्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे 2018 साली नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला टक्केवारी दिली जाते एक्झामिन करून. तर ती टक्केवारी ठरल्याच्या नंतर आपण जे सरकारी जे सुविधा आहे, शासनाच्या ज्या सुविधा आहे, सवलती आहेत त्या आपण मिळवू शकतो. बरोबर. सर, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे कोणत्याही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक डिसेबिलिटीचं पर्सेंटेज म्हणजे त्या अपंगत्वाचं हे पर्सेंटेज आपल्याला काढावं लागतं. तर साधारण सर्टिफिकेट मिळण्यासाठी किती टक्के पर्सेंटेज असावं लागतं? हां, त्याच्याकरता आपण 40% आपण जी टक्केवारी असते ती ग्राह्य धरली जाते. त्याला आपण बेंचमार्क डिसेबिलिटी असं म्हणतो. 40%पेक्षा कमी जर असेल तर त्या पेशंट्सना एवढं बेनिफिट नाही भेटत, पण 40%च्या पुढे बेनिफिट्स मिळतात मग. आणि हे UDID कार्ड त्याच्यामार्फत आपल्याला ह्या सगळ्या सुविधा भेटतात. ओके. प्रेक्षक हो, UDID कार्ड मिळण्यासाठी साधारणपणे 40%पेक्षा जास्त प्रमाणाचं हे अपंगत्व असावं लागतं. त्याचप्रमाणे त्याचं ॲप्लिकेशन हे तुम्ही कुठेही सरकारी ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये जाऊन करू शकता. त्याच्यासाठी तुमचं तिथं टेस्टिंग केलं जातं आणि टेस्टिंग केल्यानंतर किती पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जातं. मग सर, ज्या वेळेला सर्टिफिकेट मिळालेलं असतं, आपलं डिक्लेरेशन झालेलं आहे की एवढ्या पर्सेंटेजचं अपंगत्व आहे, मग पुढे जाऊन त्याच्यासाठी शासकीय योजना कशा असतात किंवा त्याच्या सवलती कशा आहेत? शासकीय ज्या योजना आहेत आणि किंवा सवलती आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. एक राज्य सरकारच्या आणि दुसऱ्या म्हणजे केंद्र सरकारच्या. तर आपण प्रथम राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. तर राज्य सरकारच्या मुख्य आर्थिक सहाय्य योजना आहे. त्याच्यामध्ये जर एखादा अपंग व्यक्ती असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी, जेणेकरून तो वाहन खरेदी केल्यावर त्याच्यावर तो आपला व्यवसाय मोबाईल शॉप ऑन व्हेकल असं करू शकतो. त्यामध्ये त्याला 4.25 लाखापर्यंतची अनुदान दिलं जातं. ह्या अनुदानामध्ये ज्या दिव्यांगाला 1 वर्षाचा जो वाहनाचा जो देखभाल आहे तो समाविष्ट आहे. आणि जे वाहनाचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा वाहनाचा विमा आहे ह्या खर्चामध्ये याचा समावेश केला जातो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत आणि याबद्दल अजून कोणत्या योजना आहेत हे नक्कीच जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुमेध मोरे सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली आहे. सरांनी आपल्याला मोटर वाहनबद्दल एक योजना सांगितलेली आहे. सर, याच्याबद्दल अजून काय सांगाल तुम्ही? आणखी खूप साऱ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या. त्याच्यामध्ये आहे वैयक्तिक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, शैक्षणिक कर्ज योजना, युवा स्वावलंबन योजना, मानसिक विकलांग, सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना, मतिमंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना आणि दिव्यांग व्यक्तींना इंडस्ट्रियल युनिट स्थापन करण्यासाठी कर्ज योजना, अशा खूप साऱ्या योजना महाराष्ट्र शासनातर्फे पुरवल्या जातात.
बरोबर. आणि मग ज्या वेळेला ह्या योजनांची माहिती घ्यायची असते किंवा आपल्याला स्पेसिफिक एखादी योजना जर आपल्याला सुरू करायची असेल, तर मग त्या योजनेसाठी ॲप्लिकेशन प्रत्येक ठिकाणी वेगळं-वेगळं करायला लागेल की त्या-त्या कार्यालयामध्ये जाऊन करावं लागतं? आपण ॲप्लिकेशन ऑनलाईन करू करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून आपण माहिती मिळवू शकता. ओके. सर, आपण आता स्पेसिफिकली आरोग्य सेवेबद्दल बोलत आहोत. तर ज्या वेळेला ऑटिझम जसा आहे, आपण म्हटलं की आत्ममग्नता आहे, याच्याबद्दल थोडं सांगाल का? किंवा बाकीचे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली UDID सर्टिफिकेट दिलं जातं, त्याच्याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? ऑटिझम हा जो आजार आहे याच्यामध्ये हे स्वमग्नता असते. याच्यामध्ये दिव्यांग जो पेशंट असतो त्याला मेडिकल मॅनेजमेंट आणि ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सर्वांची गरज असते. तर पेशंटचं असेसमेंट केलं जातं. त्याच्या गरजेनुसार त्याला कोणत्या प्रकारचा त्रास आहे त्याप्रमाणे आपण त्याला थेरपी पार्ट देत असतो. आणि आमच्या इकडे आमच्या संस्थांमध्ये जास्ती करून आपण सेरिब्रल पाल्सी, न्यूरोलॉजिकल डिसॅबिलिटी आणि ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी अशा प्रकारच्या पेशंट्सला आम्ही हाताळत असतो. तर सेरिब्रल पाल्सी हा एक अम्ब्रेला टर्म असतो. याच्यामध्ये खूप सारे वेगळे पार्ट्स असतात. म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटी असते, इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट असते, व्हिज्युअल आणि हिअरिंग इम्पेअरमेंट पण याच्यात समावेश असतो. तर ॲज अ डॉक्टर आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो, आम्ही पेशंटला तपासून बघतो की पेशंट ची क्षमता किती आहे, म्हणजे पेशंटचे हातपायांची हालचाल कशी आहे, पेशंटला आपण जे विचारतो किंवा बोलतो तर त्याला ते समजतं की नाही, त्याप्रमाणे आपण पेशंटचा प्लॅन काय आहे, पेशंटला कशा प्रकारे आपण पुनर्वसन करू शकतो, कशा प्रकारे आपण त्याला मॅक्झिमम इंडिपेंडंट करू शकतो किंवा त्याचा स्वातंत्र्य देऊ शकतो, जेणेकरून त्याच्या घरातील त्याचे केअरगिव्हर आहे, त्याचे पालक जे आहेत त्यांना कशा प्रकारे आपण त्यांचं आयुष्य त्यांचं थोडंसं सोपं करू शकतो आपण ते आम्ही आमच्या संस्थांमध्ये आम्ही करत असतो. तर ज्यामध्ये पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांच्या हाताच्या पायाची हालचाली चेक करतो. त्याच्यामध्ये जर काही डिफॉर्मिटी असल्या, म्हणजे मुवमेंट कमी असल्या, तर त्याच्यासाठी आम्ही ऑपरेशन्स किंवा मेडिकेशन्स सजेस्ट करतो, जेणेकरून त्याला त्याच्या हातापायामध्ये जो कडकपणा आहे किंवा डिफॉर्मिटी आहे ते करेक्ट होऊ शकतात. आणि गरज पडल्यास ऑपरेशन करून त्याला कॅलिपर देऊन त्याच्या पायामध्ये किंवा हातामध्ये सपोर्ट देऊन त्याला कशा प्रकारे त्याला मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त त्याला स्वातंत्र्यता किंवा इंडिपेंडन्स भेटता येईल तशा प्रकारे आम्ही पेशंट्सला रिहॅबिलिटेशनचा प्रयत्न करतो. आणि हे जे आहे की प्रत्येक पेशंटच्या गरजा वेगळ्या असतात, प्रत्येक पेशंटची क्षमता वेगळी असते. एखाद्या पेशंटला जर मानसिक जर त्याला आजार नसेल आणि तो नॉर्मल व्यक्तींसारखा विचार करू शकत असेल, तर असं होतं की त्याला आम्ही जास्तीत जास्त सेवा प्रदान करू शकतो. तर प्रत्येक पेशंट वेगळा असतो आणि त्याच्या हिशोबाने आम्ही आमचा प्लॅन मॅनेजमेंट प्लॅन आम्ही आकारत असतो. बरोबर. प्रेक्षक हो, फक्त आरोग्य सेवेव्यतिरिक्त सुद्धा पेशंट, विकलांग पेशंट किंवा दिव्यांग व्यक्तींना बऱ्याचशा सवलती शासनाकडून उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही त्या सेंटरमध्ये जाऊन त्याची माहिती घेऊ शकता आणि ह्या व्यक्तींना मेन फ्लोमध्ये आणण्यासाठी मदत करू शकता. त्यांना एक स्वावलंबनत्व म्हणजे एक आर्थिक एक इंडिपेंडंटत्व तुम्ही प्राप्त करून देऊ शकता. सर, राज्य शासनाच्या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना असतात? केंद्र शासनाच्या योजना जसं की आपण एक वाहन खरेदीबद्दल आपण आता बोललो होतो. तर वाहन खरेदीमध्ये स्पेशल सूट दिली जाते, GST मध्ये सूट दिली जाते, रोड टॅक्समध्ये, व्हेकल टॅक्समध्ये सूट दिली जाते. जर आपण व्यक्तिगत वाहन घेत असलो तर आणि त्या वाहनामध्ये जर काही बदलाव करायचे असतील, जसं एखाद्या पेशंटचा एक पाय काम करत नाही, तर मग त्याला नॉर्मल व्हेकलमध्ये जसं ॲक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच असतो, तर ते त्याला वापरण्यामध्ये थोडासा डिफिकल्टी किंवा असमर्थ होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये व्हेकलमध्ये जो बदलाव करायचा आहे तर ती सुविधा दिली जाते. आणि त्याच्यासाठी जर काही त्याला प्रमाणपत्र जर पाहिजे हवं असेल तर ते प्रमाणपत्रही आमच्या संस्थांमध्ये दिले जाते. दुसरं म्हणजे जर त्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला जे वाहन खरेदी करायचं आहे त्या वाहनासाठी पण त्याला कर्ज दिलं जातं. त्या 10 लाखापर्यंत त्याला कर्ज देऊन त्याला आपला जसा रोजगार मिळवून त्याला एक
आर्थिकदृष्ट्या त्याला कसं सक्षम इंडिपेंडंट करता येईल, बनवता येईल. सक्षम करता येईल ते आपण करू शकतो आपण. बरोबर. सर, ADIP योजना काय आहे आणि ADIP योजनेचा लाभ कसा होतो? ADIP जी योजना आहे ती जी कमी दरामध्ये किंवा माफक दरामध्ये किंवा मोफत पेशंट्स लोकांना जे व्हीलचेअर म्हणा किंवा कॅलिपर्स म्हणा किंवा प्रोसेस म्हणा अशा प्रकारचे जे साधने असतात जेणेकरून त्यांना आपलं आयुष्य कसं चांगल्या रीतीने म्हणजे सुसह्य करता येईल, तर त्याची जी जे अप्लायन्स असतात ते त्याला दिली जातात त्याच्यामध्ये. तर त्याचा फुल फॉर्म असा आहे असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन ADIP योजना. तर त्याच्यामध्ये कॅम्प्स घेतले जातात किंवा पेशंट जर समजा हॉस्पिटलमध्ये आला तर हॉस्पिटलमधून त्याला रेफर केलं जातं आणि तशा प्रकारचे जे अप्लायन्स असतात त्याला मिळवण्यामध्ये कुठे त्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील त्याला रेफर केलं जातं. बरोबर. तर साधारणपणे कोणत्या कोणत्या गोष्टी, जसं आता तुम्ही म्हणालात की व्हीलचेअर तर मिळतेच, तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या गोष्टी या योजनेअंतर्गत लोकांना मिळू शकतात? व्हीलचेअरच्या व्यतिरिक्त प्रोसेसेस आहेत, म्हणजे नकली हात किंवा नकली पाय, ज्याचा गुडघ्याच्या खालून जर पाय कट झाला असेल किंवा गुडघ्याच्या वर कट झाला असेल तर अशा प्रकारच्या लोकांना, अशा प्रकारच्या दिव्यांगांना कमी दरामध्ये असे कृत्रिम अवयव दिले जातात. बरोबर. प्रेक्षको, ही शासनाची खूप चांगली योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा कुठल्याही कारणामुळे जर हात किंवा पाय जर कट झाला असेल तर तिथे तुम्ही प्रोस्थेटिक्स म्हणजे नकली हात आणि पाय बसवून तुमचं जे जीवन आहे ते सुसह्य करू शकता. तुमची जी डिपेंडन्सी असते घरातल्यांवरती ती कमी करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या दैनंदिन जीवनामधल्या हालचाली असतात त्यासुद्धा तुम्हाला करणं हे इझी होऊ शकतं. आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या अत्यंत माफक दरामध्ये किंवा मोफतही असू शकतात. सो ह्याच्याबद्दलची तुम्ही माहिती जी आहे ती त्या केंद्रामध्ये जाऊन घेऊ शकता आणि ह्या योजनांचा लाभ तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. सर, ही झाली एक सर्वसाधारण अडल्ट म्हणजे एका मोठ्या व्यक्तींसाठी असलेली योजना किंवा त्यांच्या सवलती. पण ज्या वेळेला लहान मुलांचा प्रश्न येतो, लहान मुलांमध्ये सुद्धा बरेचसे दिव्यांग सापडतात, सेरेब्रल पाल्सी आहे किंवा ऑटिझम आहे किंवा बाकीचेही आजार आहेत. तर मग लहान मुलांसाठी शिष्यवृत्ती किंवा त्या प्रकारच्या अजून काही योजना आहेत का? लहान मुलांसाठी योजना आहेत. जर प्री मॅट्रिक जर असेल तर म्हणजे 10वीच्या आधी तर पेशंट्सला एक ठराविक रक्कम दिली जाते आणि 10वीच्या नंतर आणि HSCच्या नंतरही पेशंट्सला रक्कम दिली जाते जेणेकरून तो आपलं उच्च शिक्षण घेऊ शकतो. आणि जर त्याला लिहिण्यामध्ये जर त्रास होत असेल किंवा लिहिता येत नसेल तर त्याला रायटर किंवा स्क्राईब अशीही सोय पुरवली जाते. त्या स्क्राईबचा जो खर्च आहे तो शासनाद्वारे दिला जातो. ओके. मग ज्या वेळेला शिक्षणाचा विचार येतो त्यावेळेला बऱ्याच मुलांचं दिव्यांगामुळे शिक्षण होत नाही, तर मग शिक्षणामध्ये कोणत्या सवलती आहेत? शिक्षणामध्ये त्यांना जर त्याला आपला शिक्षणामध्ये त्याला म्हणजे स्क्राईब वगैरे पुरवून दिले स्क्राईब जातात दिले किंवा जातात आणि शिष्यवृत्तीसाठी योजना आहेत. हो, बरोबर. ते दिले जातात. तसंच त्याला त्याच्या पाठ्यक्रमामध्ये परीक्षा केंद्र, शिकवणी असेल, त्याची प्रयोगशाळा असेल तर त्याच्यामध्ये त्याला एक सवलत दिली जाते. म्हणजे समजा त्याची क्लासरूम जी आहे ती वरच्या मजल्यावर असली आणि त्या शाळेमध्ये जर लिफ्टची व्यवस्था नसली तर अशा प्रकारच्या जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची आपण त्यांना एक रिक्वेस्ट करू शकतो की त्यांची जी क्लासरूम आहे ते तळमजल्यावर ठेवून त्यांना शाळेमध्ये प्रवेश करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना सुसह्य व्हावं किंवा त्यांना एक इझिली ऍक्सेसेबल असावं त्यात. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती या विषयावरती. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही आरोग्याविषयीचे ज्या आजार आहेत त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. सर, जो सेरेब्रल पाल्सी आहे जो लहान मुलांमध्ये होतो किंवा इतरही आजार आहेत, तर अशा आजारांमध्ये नक्की लहान मुलांवरती चिकित्सा करावी लागते किंवा मोठ्यांमध्ये अर्धांगवायू हा एक आजार आहे, तर ह्याची चिकित्सा किंवा ह्याची जी प्रोसिजर असते ही कशी असते की जेणेकरून लोकांना ते सुसह्य व्हावं?
तर आमच्या संस्थांमध्ये लहान पोरांचे जे आजार असतात, मुलांचे जे आजार असतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे आमच्याकडे सेरिब्रल पाल्सी, CTEV म्हणजे कंजेनिटल टॅलिपस इक्वायनो व्हायरस आणि मेनिंगोमायलोसिल ह्या रुग्णांचा समावेश प्रामुख्याने असतो. तर प्रथम आपण बोलूया सेरिब्रल पाल्सीबद्दल. हा जो आजार आहे हा एक अम्ब्रेला टर्म आहे. मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला की त्याच्यामध्ये पेशंटच्या हाताची आणि पायाची हालचाल व्यवस्थित होत नाही. त्याच्यासोबतच पेशंटला आकडीचा आजारही असतो, म्हणजे सीझर डिसऑर्डर असतो किंवा त्याच्यामध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंटही असतो. तर आपण त्या पेशंट्सला मेडिकल मॅनेजमेंट करतो, त्याच्यासाठी सर्जरी प्लॅन करतो आणि जेणेकरून त्याला इंडिपेंडेंट बनवायचा प्रयत्न करतो. तर जे पेशंट्स असतात सेरिब्रल पाल्सीचे आपण पाहिलं असेल की त्यांना चालता येत नाही, त्यांचे गुडघे बेंड असतात किंवा त्यांच्या टाचा वर करून ते चालत असतात. तर आपण हॅमस्ट्रिंग लेंथनिंग किंवा गॅस्ट्रोक्निमियस लेंथनिंग करतो. त्यांना नंतर ऑपरेशनच्या नंतर त्यांना कॅलिपर देऊन त्यांना आपण चालण्यामध्ये किती सोयीस्कर होईल असं आपण करतो आपण. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे मेनिंगोमायलोसिल. तर आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळी पेशंट व्हीलचेअरवर असतात, त्यांना हाताची हालचाल करता येत नाही, त्यांना लघवीला आलेली जाणवत नाही, त्यांना संडासला आलेली त्यांना जाणवत नाही आणि त्यांच्या पायाला जर जखमा झाल्या तर त्यांना जाणवत नाही. तर अशा प्रकारच्या पेशंटची आपण कशी देखभाल करू शकतो? तर मेनिंगोमायलोसिल हा जन्मजात आजार असतो. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या पाठीला एक गोळा असतो. त्या गोळ्यामध्ये आपली स्पायनल कॉर्ड असते. त्याचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर पेशंटचा जीव वाचतो, पण पुढे काय करायचं याबद्दल पेशंटच्या जे पालकांना माहिती नसते. तर अशा प्रकारच्या पेशंटला आम्ही हाताळतो. त्यांच्या गरजा काय आहे, त्यांचा लेवल काय आहे, म्हणजे मेनिंगोमायलोसिल कोणत्या लेवलला, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या कोणत्या लेवलला आहे, त्याप्रमाणे आम्ही पेशंटची मॅनेजमेंट प्लॅन करतो. जर पेशंटच्या पायामध्ये ताकद नसेल तर कॅलिपर्स देतो, म्हणजे KFO देतो, HKFO देतो आणि जर गरज असेल तर ऑपरेशनही करतो. पेशंटला सिटिंग बॅलन्स जर नसेल तर सिटिंगसाठी त्याला काही जर अप्लायन्सेसची गरज असेल, व्हीलचेअर पाहिजे असेल किंवा सिटिंग डिव्हाइस पाहिजे असेल तर आम्ही त्या प्रकारचे डिव्हाइसेस पेशंट्सला प्रिस्क्राईब करतो. आणि दुसरा आजार म्हणजे CTEV कंजेनिटल टॅलिपस इक्वायनो व्हायरस. अशा प्रकारच्या आजारामध्ये की पेशंटचे पायाचे पंजे ते वाकडे असतात आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात ते एकदम अतिशय म्हणजे नवीन आठवड्याभराचे लहान बाळ आमच्याकडे येत असतात. तर आम्ही त्यांना पहिले सांगतो की त्यांच्या पायाचा जो आजार आहे तो किंवा पायामध्ये जो व्यंग आहे तो पूर्णतः बरा होईल आणि त्याच्यासाठी त्यांना आम्ही एक्सरसाइज काय करायचे घरी ते सांगतो आणि सोबतच आम्ही त्यांना सांगतो की जे लसीकरण जे असतं बाळाचं त्याला आपण प्राथमिकता दिली पाहिजे. लसीकरण झाल्याच्या नंतर आम्ही पेशंट्सला बोलवतो, त्यांना आम्ही पायामध्ये प्लास्टर लावून त्याचा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करतो. जर त्या पायामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये जर व्यंग राहिला तर आम्ही त्याला ऑपरेशनद्वारे सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि जर जेवढ्या लवकर पेशंट आमच्याकडे आला तर तेवढं अधिक प्रकारे आम्ही त्याची चांगली सेवा करू शकतो आणि त्याला अधिक चांगला उपचार करू शकतो. बरोबर. आणि मॅडम म्हणाल्या होत्या की हेमिप्लेजिया आणि पॅराप्लेजिया. आपल्या देशामध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे. पेशंट्सला जेव्हा ॲक्सिडेंट होतो तर पेशंट्सला जेव्हा आपण हाताळतो तेव्हा जे जवळपासचे लोक हाताळताना त्याला व्यवस्थित हाताळू शकत नाही. जेणेकरून काय होतं, समजा एखाद्या पेशंटच्या मानेला जर इजा झाली किंवा त्याच्या पाठीच्या कण्याला जर जोरात मार लागला तर त्याला उचलताना त्याच्या स्पायनल कॉर्डला इंजुरी होऊ शकते आणि त्याचे दोन्ही हात किंवा त्याचे दोन्ही पाय ते बधीर होतात. पेशंट जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये किंवा टर्शरी केअर सेंटरमध्ये इलाज करतो, त्याचा जीव वाचतो, पण पुढे त्याचं पुनर्वसन कशा प्रकारे करायचं आहे ते लोकांना माहीत नसतं. तर ते आमच्या संस्थांमध्ये येऊ शकतात. अशा प्रकारच्या पेशंट्सना आम्ही मेडिकल मॅनेजमेंट देऊ शकतो आणि ऑपरेशन करून त्यांना स्वावलंबी बनवू शकतो. म्हणजे त्यांना आम्ही पुढे त्यांचं लाईफ कसं सुसह्य होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेमिप्लेजिया.
जसं अर्धांगवायू आपण त्याला म्हणतो. अर्धांगवायूमध्ये पेशंट्सला एक हात एक पाय काम करत नाही आणि काही पेशंट्सला बोलता येत नाही. तर खूप सारे पेशंट जे असतात ते रिकवर होतात, पण काही पेशंट जे आहेत ते रिकवर होऊ शकत नाही. पण अशा पेशंट्सला आपण रिहॅबिलिटेशन करू शकतो आणि अशा पेशंट्सला आपण औषधं देऊन किंवा त्यांचे ऑपरेशन करून त्यांना इंजेक्शन देऊन त्यांच्या पायामध्ये किंवा हातामध्ये जो टाईटनेस आहे तो आपण कमी करू शकतो आणि पेशंट्सला आपण पुन्हा त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या जे रोजगारामध्ये आपण त्यांना मदत करू शकतो. बरोबर. हे झालं सर आरोग्य सेवेबद्दल. पण ज्या वेळेला सामाजिक क्षेत्राचा विचार केला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला अशा लोकांना खूप ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, जसं की प्रवास करताना असेल किंवा इतर ठिकाणी असेल. तर मग रेल्वे आणि विमान प्रवासासाठी त्यांच्यासाठी काही योजना किंवा काही आरक्षण सवलती आहेत का? हां, रेल्वेमध्ये तिकिटामध्ये सवलत दिली जाते. पेशंट्सना जेव्हा ते ऑनलाईन तिकीट बुक करतात तेव्हा त्यांना सूट दिली जाते. 75% सूट दिली जाते आणि त्यांच्यासोबत एक एस्कॉर्ट जो असतो म्हणजे त्यांचा केअरगिव्हर जो असतो किंवा त्यांची देखभाल करणारा जो व्यक्ती असतो त्यालाही त्या तिकिटामध्ये सूट दिली जाते. आणि आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी सरकते जिने आहेत, लिफ्ट आहेत. तर तोही एक प्रकारे आपल्या जो दिव्यांग व्यक्तींच्या सवलती देण्याचा एक भागच आहे तो. ते सुगम्य भारत जो हा कार्यक्रम आहे त्याच्यातला हा एक पार्ट आहे तो, जेणेकरून जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना मदत होईल. विमान प्रवासामध्ये तर त्यांना सूट मिळत नाही, कारण पण त्यांना ते तिकीट बुक करताना जर त्यांनी आपण सांगितलं की त्यांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे तर त्यांना व्हीलचेअर पुरवली जाते, त्यांना स्पेशल असिस्टन्स पुरवली जाते, त्यांना बोर्डिंगमध्ये त्यांना एक प्राथमिकता दिली जाते. ओके. ज्या वेळेला दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाचा विचार येतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह. आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग नोकरीचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला नोकरीमध्ये त्यांना किती टक्के आरक्षण असतं किंवा नोकरी करण्यासाठी त्यांना कशा प्रकारे उद्युक्त केलं जातं किंवा त्याच्यासाठी काही सवलती किंवा योजना असं काही आहे का? हो, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जाते. त्याच्यामध्ये 4% आरक्षण आहे, 1% ब्लाइंडसाठी, 1% डेफसाठी, 1% ऑर्थोपेडिकल हँडिकॅपसाठी आहे आणि 1% जो आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीसाठी आहे किंवा मल्टिपल डिसॅबिलिटी आपण असं म्हणता येईल. अच्छा. मग त्याचं ॲप्लिकेशन वगैरे जे असतं ते त्याच्या थ्रूच करावं लागते की त्याची काही वेगळी प्रोसिजर असते? जेव्हा सरकारी नोकऱ्यांमध्ये जाहिरात येते, भरतीची जाहिरात येते, तर ती ऑनलाईन प्रक्रिया असते. त्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी आपण जेव्हा अप्लाय करता तेव्हा UDID कार्ड असणं गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, दिव्यांग व्यक्तींना सक्षमीकरण करणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करणं, त्याचप्रमाणे समाजामध्ये त्यांना एक मेन फ्लोमध्ये आणणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठीच आपला हा आजचा कार्यक्रम जो आहे तो डेडिकेटेड आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या व्यक्तींपर्यंत मग त्याच्यामध्ये बरेचसे आजार असतात, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शारीरिक विकलांगता असते, त्या प्रत्येकाचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचं सर्टिफिकेट मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुमचं UDID सर्टिफिकेट होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही योजना किंवा सवलत घेण्यासाठी पात्र होत नाही. त्यामुळे आपली पहिली सुरुवात जी असते तीच UDID सर्टिफिकेट मिळवणं आणि त्याच्या थ्रू मग ती प्रोसिजर पुढे नेणं. सर, दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर हक्क कोणते आहेत? दिव्यांग व्यक्तींना असं आपण समजू नये की ते एक इन्फिरियर आहेत. त्यांनाही भावना असतात, त्यांच्यामध्येही कल्पनाशक्ती असते, त्यांनाही काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते. तर राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी 2016 याच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, रोजगारामध्ये समान संधी दिलेली आहे, सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेश योग्यता त्यांना दिलेली आहे आणि तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या भेदभावास मनाई केलेली आहे. बरोबर. प्रेक्षक हो, या संदर्भातली माहिती आपण आता घेणारच आहोत. आज आपण चर्चा करत आहोत दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती या विषयांवरती. त्याचप्रमाणे शासकीय ज्या योजना आहेत तशाच इतरही सामाजिक क्षेत्रांमध्ये जसं की NGOज आहेत किंवा बाकीच्या ज्या संस्था असतात यांच्या मार्फतही आपण ही माहिती करून घेऊ शकतो आणि दिव्यांग व्यक्तींना चांगल्या प्रकारे सक्षम करणं
हे आपलं मेन कार्य आहे. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि सवलती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुमेध मोरे सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण व्यक्तींचे कायदेशीर हक्क कोणते आहेत याबद्दल माहिती घेतली होती. सर, याबद्दल अजून थोडे विस्ताराने सांगाल का की दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर हक्क काय आहेत किंवा कसे ते मिळवता येतील? म्हणजे शासनाने पहिले जे आहे की दिव्यांग व्यक्तींकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दयाभावाचा नसला पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. तर जर दिव्यांग व्यक्तीकडे कोणी अशा भावाने जर दुराचाराने बघितलं तर त्याला कायदेशीर कारवाई केली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्या जे नियमाप्रमाणे त्याला कठोर शिक्षा आहे त्याच्यामध्ये. ओके, बरोबर. सर, PM दक्ष योजना ही नक्की कोणती योजना आहे आणि या योजनेबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल का? PM दक्ष योजना ही एक व्यापक योजना आहे. यामध्ये असं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर एखाद्या व्यक्तीला अप्लाय करायचं असेल जॉबसाठी तर तो अप्लाय करू शकतो. प्रायव्हेट सेक्टरमध्येही काही संस्था आहेत की जे आपल्या संस्थेमध्ये त्यांच्या प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना घेऊ इच्छितात. तर तशा प्रकारे ते एक त्यांचं पोर्टल आहे, त्यासाठी समर्पित पोर्टल आहे. अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग DEPWD दिव्यांगजन कौशल्य विकासासाठी ह्या छत्राखाली एक समर्पित पोर्टल आहे. त्याच्यामध्ये ते जाऊन ते अप्लाय करू शकतात. तर दिव्यांग रोजगार सेतू खाजगी क्षेत्रातील नियोक्त्या दिव्यांगजनांना जोडणारा एक डिजिटल पूल आहे. त्याच्यामध्ये जाऊन ते अप्लाय करू शकतात. आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी अपंग उमेदवारांना त्यांच्या UDID कार्डचा तपशील देणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण ते नोकरी मिळू शकतात. बरोबर. ज्या वेळेला योजनांची वेळ येते त्यावेळेला मग लोकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं, त्याच्यासाठी कुठली कुठली एक बेसिक प्रोसिजर असते? प्रथम त्यांनी पहिले UDID कार्ड अप्लाय करावं आणि अप्लाय केल्याच्या नंतर त्यांनी जे शासनाच्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्समध्ये जाऊन चेक करायला पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांचा कोणता आजार आहे आणि त्या आजारामध्ये किंवा त्यांचा जे दिव्यांग जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं काम करू शकतात. तर त्याच्यामध्ये एखादी जाहिरात आली गव्हर्नमेंटची तर त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं असतं की ह्या जॉबसाठी अशा प्रकारचे दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारचे दिव्यांग व्यक्ती आवेदन करू शकतात. तर त्याप्रमाणे ते अप्लाय करू शकतात. ओके, विषय खूप मोठा आहे, पण सर जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? जाता जाता मी एवढंच सांगतो की दिव्यांग व्यक्तीने स्वतःला असमर्थ असहाय्य समजू नये. भारत सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना जे काही डाऊट्स असतील तर त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना कॉल करू शकतात. त्यांना कुठेही काही अडचणी आल्या तर त्यांचा फोन कुणी उचलला नाही तर ते हॉस्पिटल्समध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी जाऊन ते बोलू शकतात आणि आपलं जे शंका आहे मनामध्ये त्याचं समाधान त्यांना मिळू शकतं. बरोबर. प्रेक्षक हो, विषय खूप मोठा आहे, बोलण्यासारखंही भरपूर आहे, पण वेळेअभावी आपल्याला थांबायला लागत आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनी स्वतःला असमर्थ न समजता शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःला एक सक्षम बनवावं किंवा एक आर्थिक स्वावलंबन बनवावं हीच तुमची सगळ्यांकडे मनापासून प्रार्थना आहे. आणि आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे हा त्याच्यासाठीच होता. प्रेक्षक हो, इथं वेळ झालेली आहे थांबायची. सर, आपण आज इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.